करता? माझी कंपनी आहे स्वतःची आणि मी खूप बिझी असतो सतत. आज सुद्धा मी एक अपॉइंटमेंट कॅन्सल करून आलोय तुमच्याकडे. हां, तुमची जरा मेडिकल हिस्ट्री सांगू शकाल तुम्ही? एक मिनिट. हे घ्या, हे त्यांचे लेटेस्ट रिपोर्ट्स आहेत. ओके. हे 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 कुठून आलं तुमच्याकडे? काल आपण केल्या की नाही तुमच्या सगळ्या टेस्ट, त्याचे रिपोर्ट्स घेतले मी लगेच. तुम्हाला काय औषधं सुरू आहेत का जी इथे लिहिलेली आहेत? नाही नाही नाही, छोटी मोठी औषध मी घेत असतो मधलं मधलं. हे सगळं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय? नाही हो, आणि छोटी छोटी तर औषधं आहेत ती. सर, जरी औषधं छोटी असली तरी ते किती प्रमाणात घेतली जात आहेत त्यावर त्याचे साईड इफेक्टही अवलंबून असतात ना. मी एक दिवस जरी या अशा पद्धतीने घरी बसलो, आजारी पडलो ना, तर कंपनीचं नुकसान होईल आणि ते मला परवडणार नाहीये. सर, माणसासाठी त्याची तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे. हे बघा, तुमचा हार्ट रेट बघा, हार्ट रेट वाढलेला आहे, तुमची शुगर सुद्धा वाढलेली आहे, तुम्ही प्री डायबेटिक आहात. एनिवे, काही गोष्टी स्ट्रिक्टली पाळाव्या लागतील तुम्हाला. एक 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 मिनिट हं. मी आधीच सांगतो, मी काही फक्त पोट भरण्यासाठी म्हणून खात नाही. मी चवीने खातो, आनंदाने खातो. आता या सगळ्या डाएटचा भाग म्हणून तुम्ही जर मला पुरणपोळी बंद करा, गुलाबजाम बंद करा किंवा माझ्या अत्यंत आवडीचे पदार्थ बंद करा हे असं जर सांगणार असाल ना, तर हे मला काहीही जमणार नाही. ते काय आहे सर, तुम्ही काय खाता, किती खाता आणि कधी खाता हे सगळं महत्त्वाचं आहे. डाएटच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे स्लीप सायकल. त्याला आम्ही सर्कॅडियन रिदम सुद्धा म्हणतो. कधी झोपता, कधी उठता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्र रात्र जागून काम करणं आता बंद करायचं आहे. त्यामुळे सगळ्यावरच परिणाम होतो. BP वाढतं, रिकव्हरीला कमी वेळ मिळतो, सकाळी फ्रेश उठत नाही. सो दिवस अख्खा आहे ना तुमच्याकडे, तेव्हा करा की काम. किती महत्वाचं बोललात तुम्ही हे. आणि राहिला प्रश्न यांच्या स्केड्यूल्सचा, तर ते बघायला मी आहेच. आणि राजवाडे, यू डोंट वरी. मॅडम आपल्याला जे जे खायला सांगतील, जे जे डाएटच्या गोष्टी देतील ना, ते सगळ्या आपण सांभाळू, वेळा सांभाळू. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. बघा, किती काळजी करणारी बायको मिळाली आहे तुम्हाला. माझं डाएट चार्ट जर नीट पाळलं तर तुम्हाला आजार होणारच नाही. मग या गोळ्या वगैरे काही घ्यायची गरज राहणार नाही तुम्हाला. हे सगळं ताबडतोब थांबवा. मी तुम्हाला आज एक प्रॉपर डाएट चार्ट संध्याकाळपर्यंत मेल करते. एक सांगू, हा सीझन आहे ना, हा आंब्याचा सीझन आहे. हां, तेवढं विसरू नका प्लीज, दया करा तेवढी माझ्यावरती. हां, अरे वा नंदू, म्हणजे किती छान सुटसुटीत आणि स्पष्ट चार्ट झालाय. म्हणजे वाचणाऱ्याचा गोंधळ व्हायलाच नको ना. नाही, गोंधळ तर अजिबातच नको. म्हणून मी इथे नोट्सही लिहून ठेवते. आज छोट्या छोट्या सूचना लिहून ठेवलेल्या बऱ्या. उदाहरणार्थ, रिकाम्या पोटी चहा कधीच नाही प्यायचा. आठवड्यातनं 3 दिवस तरी भाकरी ही खाल्ली गेलीच पाहिजे. चुका नको व्हायला म्हणून थोड्या सूचना. अगं नाहीच होणार ग चुका. खरं तर ना तुझं कौतुक केलं पाहिजे. तू पिंट्याला डायटिशियन कडे नेऊन आणलंस ना, आणि हा चार्ट बनवलास. पिंट्याच्या तब्येतीची किती काळजी घेतेस ग तू. हा, फक्त त्यांचीच नाही, आपल्या सगळ्यांसाठी करते. आजी, डाएट सगळ्यांनी सांभाळायचे बरं का, तुम्ही सुद्धा. आपण सगळ्यांनी हेल्दी आहाराकडे वळायला पाहिजे. कारण आरोग्य राखायचं असेल तर ते अख्ख्या कुटुंबाला मिळून राखावं लागतं. काय चाललंय बघू. ओ वाव, डाएट चार्ट समरसाठी. तो करणार आहे का हे सगळं? सकाळ दुपार संध्याकाळ कामात बिझी असतो. त्याचं शेड्यूल इतकं जाम असतं ना, मला नाही वाटत तो हे सगळं करेल. मला वाटतं काकू करतील ते मॅनेज. काय माहित बाई, ह्याचं टेन्शन घेऊन अजून आजारी पडायला नको तो. काय बोलतेस मल्लिका? स्वानंदी काहीतरी चांगलं करते ना, ती बघून घेईल ना. तू नको घेऊस टेन्शन. अहो आई, चिडू नका हो, मी चांगल्यासाठीच बोलते. तुम्हाला माहिती आहे ना, स्वानंदी आणि समरचं नातं किती नाजूक आहे ते. ती बिचारी इतकं करते त्याच्यासाठी, पण तो कोणाचा ऐकतो का? त्यात ह्या नको असलेल्या गोष्टी करायला लागल्या, पाळाव्या लागल्या, म्हणून त्यांच्यात अजून नको ना टेन्शन क्रिएट व्हायला, म्हणून मी आपलं बोलले. बाकी काय. थोडीशी गफलत होते काकू. या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या नात्यासाठी नाही आहेत. हे मी राजवाड्यांच्या आरोग्यासाठी करते. आणि आता हेल्थ अवेअरनेस आहे ना त्यांच्यात, तुम्हाला तर माहितीच.
त्यामुळे अहो करतील ते. हो, पण मला आपलं असं वाटतं की म्हणजे आता बघा, आपण जर कमी तेलकट, कमी तुपकट किंवा घाण्यावरचं तेल वापरलं, नाहीच तर जेवण जर आपण असं छान साजूक तुपामध्ये केलं ना, भाज्या वगैरे, तर त्याचे परिणाम एका दिवसात नाही दिसणार, बट इव्हेंच्युअली काही दिवसानंतर आपल्या सगळ्यांनाच त्याचे परिणाम दिसायला लागतील. आणि एकदा का परिणाम दिसले की मग तर डेफिनेटली फॉलो करतील ते सगळ्या गोष्टी. आता आठवड्यातनं 2 दिवस पालेभाज्या खायच्या, 2 दिवस फळभाज्या खायच्या, 2 दिवस कडधान्य खायची आणि रविवारी थोडं कॉम्बिनेशन, काहीतरी वेगळं छान ब्रेक घेतल्यासारखं, गोड प्रमाणात खायचं. रोजच्या दिवशी अगदी हलका फुलका व्यायाम करायचा, पाणी भरपूर प्यायचं. म्हणजे म्हटलं तर शिस्त, पथ्य आणि म्हटलं तर आपलं नॉर्मल आयुष्य चालू आहे असंच. आणि करतील मला वाटतं ते. आता कुणीच काकू ठरवून आज आपल्या तब्येतीचं नुकसान करूया असं तर म्हणत नाही ना. वा नंदू, हे सगळं तूच करू शकतेस. नाही, खरं आहे, हे सगळं हीच करू शकते. पण मला फक्त एवढंच वाटतं की कसं आहे, ती आल्यापासून सगळंच बदललंय. म्हणजे सगळ्या सवयी आपण बदलून टाकल्यात आपल्या. स्वानंदी, मला असं वाटतं की हे सगळं करण्याआधी ना एकदा आमचा सल्ला घ्यायला हवा तू. बस. गप्प बस ग मल्लिका, उगीच आडकाठी घालू नकोस. आणि चांगले बदल स्वीकारायला काय हरकत आहे, मी म्हणते. मी तर ऐकणार आहे नंदू तुझं. मल्लिका, तुला जर तुझ्या तब्येतीची काळजी असेल ना, तर तू पण ऐकशील तिचं. चल ग, घेते. आलेच. माझ्या तब्येतीची काळजी करते म्हातारी.